पीस आहे ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस वरती स्लीव्ज वरती वेल आहेत, फ्लावर्सची बुट्टी आहे. तिचं जे काटच बघा तुम्ही किती सुंदर आहे. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणो, सर्वात आधी तर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते, खूप आभारी मी. कारण आपले जे चॅनलवर 10,000 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झालेली 2-3 दिवसापूर्वीच, आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य नव्हतं. त्याच्यामुळे तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार, कारण 10च महिन्यात 10,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आपले. तर चला मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिशोच्या साड्या, ज्या ट्रेंडमध्ये आहेत, अफोर्डेबल आहेत आणि अगदी सुंदर सुंदर अशा साड्या आणल्या आहेत मी. 4च साड्या आहेत पण खूप जास्त भारी आहेत. मिस नका करू अजिबात. फेस्टिव्ह वेअर, ऑफिशियल वेअर, आता शिवजयंती येते त्याच्यासाठी सुद्धा जे ट्रेंडमध्ये साड्या असतात ना, ऑरेंज कलर मध्ये, त्या सुद्धा साड्या आहेत. सो नक्की बघा. सगळ्या साड्यांचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि अजून काही रिलेटेड साड्यांचे लिंक सुद्धा देईल. तर चला जास्त बडबड न करता व्हिडिओला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, पहिल्या साडीपासून सुरुवात करूया, कारण ही साडी मला खूप आवडलेली. म्हणजे ऍज अ लग्नाला किंवा फंक्शन साठी बेस्ट आहे. तर मी मोरपिसी कलर मागवलाय, मोरपंखी कलर मागवलेला आहे. आणि याच्यात भरपूर 9-10 कलर आहेत, भरपूर कलर आहेत आणि सुंदर सुंदर कलर आहेत सर्व. तर ही साडी ना मला पर्सनली खूप आवडली. मस्त डार्क असा मोरपंखी कलर आहे. तक्षशिला साडी होती ना, अगदी त्या टाईपचा पॅटर्न आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, इतके अफोर्डेबल आहे ना. साईडला मी प्राइस सुद्धा मेन्शन करेल आणि वेअर करून कशी दिसते ना त्याची क्लिप पण तुम्हाला शो करेल साईडला. तर हा त्याचा पदर आहे. सुंदर असं मीनाकारी सारखं काम केलंय, छान असा पदर आहे, तुम्ही बघू शकतात. मस्त अशी डिझाईन आहे. काठ पण इतका सुंदर आहे ना त्याचा, आणि मागून पण सेल्फ डिझाईन आहे बघा. म्हणजे असं थोडस जरीचं काम आहे त्याच्यामध्ये. एकदम सुंदर असे वेल आहेत, फ्लावर्सची बुट्टी आहे. अगदी सुंदर अशी साडी आहे बघा तुम्ही. कपडा सिल्कचा आहे. खूप मस्त अशी साडी आली ही. मला एक्सपेक्ट नव्हतं की एवढ्या कमी किमतीत अशी छान साडी येईल. खूप जास्त सुंदर आहे ही साडी. हा त्याचा नेसता पदर आहे आणि हा त्याचा ब्लाउज पीस. ब्लाउज पीस पण भल्ला मोठा आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या हातापासून तर त्या हातापर्यंत त्याच्यात अशी बारीक बुट्टी दिसते मला, हे पहा. आणि हा त्याचा काट आहे ब्लाउजच्या याला. हे अंगावर इतकी छान दिसते ना, खूपच भारी वाटली मला. म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नाला, एंगेजमेंटला, छोट्या मोठ्या फंक्शनला किंवा इव्हन पूजा वगैरे असेल ना, त्याला पण वेअर करू शकता. साडींचे आतापर्यंत 2 व्हिडिओ अपलोड केलेत मी मिशोच्या, ज्या साड्या खूप व्हायरल झाल्या आहेत, खूप चांगले व्ह्यूज, सगळ्यांना खूप पसंतीस पडल्या. त्या साड्या मी सुंदर होती साडी, मला खरंच खूप आवडलेली. नेक्स्ट बघूयात आता जी ट्रेंड मध्ये येणार आहे आणि आली आहे ऑलरेडी मार्केटला, राजमाता पैठणी. तर ती ना राजमाताच आहे, हो, राजमाता पैठणी म्हणूनच नाव आलंय साडीचं या. आणि ही साडीची खासियत आहे ना, तिचा पदर आहे. ऍक्च्युली ही कॉपी आहे मिशोवरती. ही काहीतरी 850च्या आसपासच भेटली मला मिशोवरती, आणि खरंच छान आहे. तर हिची पदरपासून सुरुवात करूया आपण, तुम्हाला आवडेल. तर हे बघा, हा पदर सॉरी पीस आहे, ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस वरती स्लीव्ज वरती तुम्हाला असं छान चंद्रकोर येईल. आणि नेकला पण ही अशी एम्ब्रॉयडरी केलेलं थोडंसं वर्क येईल. हे एम्ब्रॉयडरी नाहीये पण हे वेविंग आहे. हे छान असं नेक आहे त्याचं. दोघं साईडला स्लीव्जला असं येतं. हा असा पीस आहे, खूप मोठा पीस आहे, म्हणजे फुल स्लीव्ह तुम्ही आरामशीर शिवू शकता. हा नेसता पदर आहे आणि या साडीचा आहे ना भगवा रंग आहे आणि ना डार्क मस्त ऑरेंज डार्क भगवा कलर, आणि अशी छान कोयरीची बारीक बुट्टी तिच्यात, अशी कोयरीची पूर्ण साडीत, ऑल ओव्हर साडीत बारीक बुट्टी हे. आणि ना नेसून इतकी चापून चुपून बसते ना अंगाला, म्हणजे असं नेसायला जड नाही जात. पदर सुद्धा खूप इझी घेतला जातो, मी ट्राय करून बघितलं. आणि हा आहे त्याचा पदर, हे बघा. त्याच्यावर छान अशी मध्ये चंद्रकोर आहे, आजूबाजूला फुलांची डिझाईन आहे, मध्ये असं चंद्रकोर आणि तुतार्या आहेत 2. हे बघा, खूप सुंदर आहे. हे बघा, खूप मस्त डिझाईन आहे. तर ह्या पदरमुळेच खरं तर ह्या साडीला राजमाता साडी म्हणून नाव गेलंय. आणि शिवजयंती येते तर तुम्ही त्याच्यासाठी ही साडी घेऊ शकता. इव्हन तुम्ही ही साडी कुठेही वेअर करू शकता. खूप छान उठून दिसेल अंगावरती, मस्त वाटेल. तर ही पण एक साडी मस्त आहे, छान वाटते अंगाला. खूप भारी सॉफ्ट सिल्कचा कपडा आहे, क्वालिटी सगळ्यांची छान आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आणि इन केस तुम्हाला एखादी जर नाही आवडली तर तुम्ही रिटर्न करू शकता, त्यात काही वाद नाहीये. कारण रिटर्नची पॉलिसी खूप छान आहे मिशोची. तुम्ही असं डिलिव्हरी बॉय रिटर्न घेऊन गेला की लगेच तुमच्या अकाउंटला 5 मिनिटात पैसे येतात.
त्याच्यामुळे रिटर्नचं टेन्शन नाही. तर हे पहा, ही सुंदर अशी ही सेकंड साडी होती. अशा यांच्याशी रिलेटेड अजून छान छान साड्या ना मी अजून टॅग करून ठेवेल, म्हणजे त्या पण तुम्ही बघू शकाल. आणि आता माझी मोस्ट फेवरेट साडी, मोस्ट फेवरेट, कारण मला आहे ना पैठण्या वगैरे तर आवडतातच, पण मला आहे ना असं डेली वेअर साठी किंवा चालू वेअर करण्यासाठी, किंवा माझं जे प्रेम म्हणाल ना ते कॉटन साडींचं आहे. खरंच सांगते, मला आहे ना सोबर पण रिच लुक करणाऱ्या साड्या खूप आवडतात. आणि त्या साड्या फक्त लिननच्या, कॉटनच्या, ह्या साड्या तशा दिसतात, खरंच सांगते. आणि ही त्यातलीच साडी आहे. अगदी 650च्या आसपास, 650च्या आसपास ही साडी आहे. आणि मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. कॅटलॉग पॅटर्न आहे, सिंगल पीस आहे, नो कलर, काही नाही, डिझाईन नाही, काही नाही. कपडा इतका हेवी आलाय तिचा. आणि ही साडी मी ठेवणार आहे, खूप हेवी आहे. हे बघा, तिचं जे काटच बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे तिचे टसल्स, आता मी आधी ओपन करते तिला पूर्ण. हे बघा, हा असा पदर आहे तिचा. पदरवरती छान अशी मोरांची डिझाईन आहे. आणि नेसत्या पदरला आहे ना, थांबा हे हातात घेते मी. हे बघा, पूर्ण असं छान जरीचं तिचं हे बघा, बॅक साईडने अशी प्लेन आहे आणि ह्या साईडने जरीचं काम आहे. छान असं मोरपंखी आणि नेव्ही ब्ल्यूचं कॉम्बिनेशन मध्ये असं स्ट्रक्चर आहे त्याच्यात. आणि ना मिऱ्यांमध्ये अशी डिझाईन आहे. सिंपल सोबर पण खूप एलिगंट साडी आहे. एक नंबर साडी आहे, खरंच सांगते, एक नंबर. मला ही साडी इतकी आवडलेली ना, भयंकर आवडली. आणि तिचा ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे क्वालिटी ना, टॉप नॉच क्वालिटी ह्या साडीची रिसीव झालीये. कारण कॉटन, हँडलूम कॉटन आहे. आणि मला ते लिनन टाईपच वाटतंय खरं बघायला गेलं तर. त्यांनी म्हटलंय तिथं डिस्क्रिप्शन मध्ये की हँडलूम कॉटन आहे असं, बट मला ती ना लिनन कॉटन वाटते. आणि इतकी सुंदर कपडा आहे ना, जबर. तुम्हाला आहे ना जर असं चालू वेअर करण्यासाठी, जर तुम्ही जॉबला असाल, जर साडी हवी असेल ना, तर ही साडी बिंदास्त बाय करा. मी माझ्या गॅरंटीवर सांगते, तुम्हाला इतकी आवडेल ना. आणि कॉम्प्लिमेंट भेटल्याशिवाय राहणार नाही. कोणीही तुम्हाला विचारेल की यार ही साडी कुठून घेतली, आणि तुम्ही सांगाल यार मी मिशोवरून घेतली, कारण ही मिशोवरून मागवली आहे, खूप सुंदर आली आहे. काय माहिती, पण मला ना अशा साड्या ना प्रेमात पाडतात. मला अशाच साड्या आवडतात, खूप असं गचबच बटबटीत ना पेक्षा ना ह्या साड्या माझं प्रेम आहे. अशा सिंपल आणि सोबर साड्या. त्याचं पदर बघा, जसं काही कलमकारी वर्क केलेलं असं ना, अगदी तसंच आहे त्याच्यावरचं डिझाईन. खूप सुंदर आहे. बिंदास्त घ्या, बिंदास्त घ्या, इतकी सुंदर आहे. आणि अशा टाईपच्या लिननच्या, कॉटनच्या 600-700च्या रेंजच्या साड्या अजून ज्या मला म्हणजे आवडल्या आहे, त्या पण मी टॅग करेल, म्हणजे त्या पण तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला एक व्हरायटी मिळेल. सो बिंदास्त हायली रेकमेंड करेल ही साडी मी तुम्हाला. त्याच्यानंतर एव्हरग्रीन हिट असणारी साडी, गडवाल कॉटन म्हणतो ना आपण, जी फेमस झालेली गडवाल कॉटन, एव्हरग्रीन हिट आहे ती साडी. ती साडी 12ही महिने चालते, 12ही महिने. मी जेवढे सोशल मीडियावरती साडींचे बिझनेस करणारे आहेत ना, त्यांच्या तोंडून नेहमी ऐकते का ही साडी कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही. त्यातलीच साडी मी मागवली. मला वाटलं ती त्यांनी कॉटन दाखवलं होतं, मला वाटलं सेम तशीच येईल. तर ही काहीतरी 417-18, 420 चीच काहीतरी आहे. पण ही कॉटन सिल्क मध्ये मला रिसीव झाली. बट मस्त असा रस्ट रस्ट ऑरेंज म्हणतो ना तसा आहे. छान असा तिचा पीस आहे. पीस त्यांनी सेपरेट दिलेला. तर हा असा पीस आहे. कॉपरचं बॉर्डर आहे, कॉपर जरीचं. प्लेन सॉफ्ट असं चापून चुपून बसणारं अगदी सुळसुळीत आणि सुंदर फॅब्रिक आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये शिवजयंतीसाठी साडी घ्यायची असेल ना, छान आणि चांगली, तर ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हिचं मला एक पार्ट आवडलं, ते म्हणजे गोंडे. तर हे जे ओरिजिनल वेविंग असलं ना, तर हे बघा, हे त्यालाच अटॅच गोंडे असतात बघा साडीचे. तर हे ते गोंडे म्हणजे छान आहे साडी. आपण त्याच्यावरून म्हणू शकतो की साडीचा कॉटन छान आहे कपडा. तर हे बघा, हा असा त्याचा पदर आहे. त्याच्यानंतर ही त्याची बॉर्डर आहे, जी बॉर्डरच खरं तर ह्या साडीची शान आहे. आणि अशा नाजूक बॉर्डरच्या साड्या ना खूप सुंदर वाटतात. मी साईडला फोटो किंवा क्लिप शो करेल तुम्हाला. आणि सुंदर अशी ही प्लेन सॉलिड कलर मध्ये साडी आहे. ऑरेंज कलर मध्ये मी मागवली होती. आणि हे ऑरेंजचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे, अफलातून दिसतं, खूप सुंदर आहे. तर ही एक, मी खरं तर ह्या दोन साड्या ऑरेंज कलरच्या मी शिवजयंती स्पेशली त्याच्यासाठी मी मागवलेल्या, कारण आता लवकरच शिवाजी महाराजांची जयंती येते, तर बऱ्याच जणी घेतात त्याच्यासाठी. आणि अफोर्डेबल पण आहे. तर ही सुद्धा साडी तुम्ही बिंदास्त बाय करू शकता. अंगाला चोपून बसते, हलकी आहे, आणि तुम्ही किती दिवसभर रात्रभर वेअर करून आरामशीर राहू शकता, इतकी कम्फर्टेबल आहे.
तर अशा ह्या 4 साड्या होत्या ज्या मी मागवल्या होत्या आणि त्याच तुमच्यासोबत होल व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि हो, तुम्हाला जर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर नक्की तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मला सजेस्ट करत जा की मी तुमच्यासोबत अजून काय शेअर करू. कारण मला 1-2 कमेंट आलेल्या की नुसत्या साड्याच दाखवते. खरं तर साड्या ह्या अशी गोष्ट आहे ना, महिलांचं न संपणारं प्रेम आहे. क्वचित असतील ज्यांना साड्या आवडत नसतील, पण साड्या आपल्या देशाची परंपरा आहे, आपली संस्कृती, हे लक्षात ठेवायचं महत्वाचं म्हणजे बोलणाऱ्यांनी. मला साड्या खूप आवडतात आणि मी बघते की माझ्या ज्या सबस्क्रायबर्स आहेत त्या खरं तर साड्या बघण्यासाठी आहेत असं मला वाटतं. असं नाही का मी साड्याच शेअर करेल, मी दुसऱ्याही गोष्टी शेअर करते, केलेल्या असतात. पण आता एवढ्यात ना साड्या खूप जास्त शेअर केल्या गेल्या आहेत माझ्याकडनं. तर असं तुमचं काही मन दुखलं असेल तर सॉरी. पण तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी अजून काय शेअर करू. तर मैत्रिणींनो, आजचा होल व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.